नमस्कार, मी शिल्पा. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी मजेत आहे. आशा करते की तुम्हीसुद्धा मजेत असाल. आज आपण दोन पॉप्युलर लर्निंग प्लॅटफॉर्मबद्दल जाणून घेणार आहोत. ते म्हणजे गुगल क्लासरूम आणि मूडल. दोन्हीसुद्धा ऑनलाईन लर्निंगसाठी अतिशय उपयुक्त असे प्लॅटफॉर्म्स आहे. परंतु दोन्हीमध्ये काहीतरी थोडाफार डिफरन्स आहे आणि तो डिफरन्स काय आहे आज आपण तेच जाणून घेणार आहोत. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की गुगल क्लासरूम काय आहे. या आधीसुद्धा मी गुगल क्लासरूमवर व्हिडिओ केलेले आहे की गुगल क्लासरूममध्ये फॉर्म कसा गुगल क्लासरूम कसा क्रिएट करायचा, त्यात असाइनमेंट कशी करायची, त्यात क्यूज कसे घ्यायचे. तर आणि समोर त्याच आता मला सांगायचं आहे की गुगल क्लासरूम आणि मोडल म्हणजे MOODLE मॉडल यात काय डिफरन्स आहे. तर गुगल क्लासरूम हे वापरण्यास अतिशय सहज आहे आणि हा गुगलचा एक फ्री टूल आहे जो आपण सहजासहजी त्याचा वापर करू शकतो आणि जे बिगनर्स आहे, जे नवीन असतील त्यांनासुद्धा हा गुगल क्लासरूम वापरायसाठी अतिशय सोपा आहे. यात आपण असंख्य गोष्टी करू शकतो. परंतु मूडल्स हा गुगल क्लासरूमपेक्षा जास्त ॲडव्हान्स आहे. त्याचे जे फीचर्स आहे ते गुगल क्लासरूमपेक्षा जास्त आहे. गुगल क्लासरूममध्ये आपण गुगल क्लासरूममध्ये आपण थीम बनवू शकतो, थीम बदलू शकतो किंवा वेगवेगळे बॅनर्स ॲड करू शकतो. परंतु आपण त्यामध्ये डिझाईन करू शकत नाही किंवा लेआउट तयार करू शकत नाही किंवा त्याचे फीचर्स जे आहे आपण ते बदलवू शकत नाही. परंतु हे सगळं काही आपण मूडल्समध्ये करू शकतो. आणि मूडल्स मध्ये टीचर्स आणि डेव्हलपर्स हा आपल्या इच्छेनुसार जसं त्याला गरज असेल त्यानुसार त्यामध्ये बदल आणू शकतो आणि त्याची डिझायनिंग वगैरे चेंज करू शकतो. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की मूडल काय आहे. मूडल हे एक ओपन सोर्स लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आहे. काय आहे? ओपन सोर्स लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आहे. म्हणजेच आपण याला कस्टमाइज करू शकतो. आपल्या गरजेनुसार यामध्ये आपण वेगवेगळे बदल करू शकतो. आणि हा जास्तीत जास्त जे वापरण्यात येत असतात. जर आपल्याला छोट्या लेवलवर जर क्लासेस घ्यायचे असेल, म्हणजे फक्त आपला 1 2 3 म्हणजे क्लासपुरतं घ्यायचे असेल तर आपल्यासाठी गुगल क्लासरूम योग्य आहे. परंतु जर तुम्हाला मोठमोठ्या लेवलवर कोर्सेस घ्यायचे असेल, जसं आपण बघतो की ऑनलाईन खूप सारे कोर्सेस चालतात, तर ते मोठ्या लेवलवर घ्यायचे असेल तर आपल्याला मूडल वापरणे गरजेचे आहे. जसं मोठ्या इंडस्ट्रीज आहे, मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत किंवा इन्स्टिट्यूट आहे किंवा कॉलेजेस आहे, ते मूडलचा वापर करतात कारण ते वापर करण्यास सहज आहे आणि त्यामध्ये असंख्य फीचर्स आहे जे मोठमोठ्या युनिव्हर्सिटीजसाठी गरजेचे असतात. परंतु मूडल हा थोडा कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे गुगल क्लासरूम हा सहजतेने आपण वापरू शकतो, परंतु मूडल वापरायला थोडासा कठीण असतो. जर तुम्हाला सिंपल आणि सहजतेने क्लासेस घ्यायचे असेल आणि लेवल आपला छोटा असेल तर तुम्ही गुगल क्लासरूमचाच वापर करा. परंतु दोन्ही याचं नॉलेज, जर तुम्ही टीचर आहात, प्रोफेसर आहात, तर तुम्हाला गुगल क्लासरूम काय आहे, त्याचबरोबर मूडल काय आहे, त्याचा वापर कसा करता येईल हे माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याचा वापर आपणसुद्धा करायचा आणि आपल्या स्टुडंटलासुद्धा ते सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे मूडल्सबद्दल सविस्तर माहिती आणि मूडल कशा प्रकारे वापर करता येईल याबद्दल मी समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपण मूडलचा वापर काय करणार आहोत. आज आपण फक्त व्हिडिओ करत आहे की गुगल क्लासरूम आणि मूडल यात काय डिफरन्स आहे आणि याचा यूज आपण काय करतो. दोन्हीही लर्निंगसाठीच वापरतात, ऑनलाईन लर्निंगसाठीच वापरणारे प्रोग्राम्स आहे. परंतु एक आहे जो सहजतेने आपण हँडल करू शकतो, एक थोडा डिफिकल्ट आहे, परंतु जर आपण ते शिकून घेऊ तर ते सहजतेने आपण करूच शकू. तर शेवटी एवढं नक्की सांगते की दोन्ही प्लॅटफॉर्म खूप उपयुक्त आहे आणि मूडल जो आहे फक्त आपल्याला गरज कशी आहे,
गरज आपली कशी आहे त्या पद्धतीने आपल्याला काय वापरायचं आहे हे याची निवड आपल्यालाच करायची आहे. जर छोट्या स्केलवर आपल्याला जर वापरायचं असेल तर आपण गुगल क्लासरूम वापरू शकतो, परंतु जर तुम्हाला मोठमोठे क्लासेस कंडक्ट करायचे असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही मूडलमध्ये एकदा काम करून बघा, ते अतिशय उपयुक्त आहे. आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की गुगल क्लासरूममध्ये आपण काय काय करू शकतो, आणि समोरच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल की आपण मूडलचा वापर कसा करू शकतो. माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि प्लीज कमेंट करा. जर माझ्या चुका होत असतील तर त्या चुका मला करेक्ट करता येईल. जर तुमचे कमेंट मला मिळेल तर प्लीज कमेंट करा. धन्यवाद. माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला हीच आशा करते आणि तुम्हाला धन्यवाद म्हणते.